सो गाईज वेलकम टू द ट्रिप टू आफ्रिका विथ मी. सो लास्ट ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सकाळी 4 वाजता उठून एअरपोर्टला गेली. सो तुम्हाला सांगते बेसिकली का गेली तर मी गेली होती कारण का माझी फ्लाईट होती दुसऱ्या दिवशी सकाळी आणि मी जाते तंझानियाला बिकॉज तंझानियाला पण माझी प्रोजेक्टची साईट चालू आहे आणि तिथे मला विजिट करायचं होतं फॉर नॉलेज पर्पज. अँड देन फ्लाईटची बोर्डिंग स्टार्ट झाली आणि मी रनवेवरून फ्रीज होत गेली बिकॉज आफ्रिकामध्ये पण थंडी असते. सो असं गेली, फ्लाईट टेक ऑफ झाली मस्त आणि त्याच्यानंतर मला ब्रेकफास्ट मिळाला. ब्रेकफास्टसुद्धा छान होता आणि त्याच्यानंतर मला किलिमंजारोचा व्ह्यू बघायला मिळाला आणि इट्स ब्युटिफुल फ्रॉम अबाव. आणि त्यानंतर लँड केलं दारसलमला अँड देन आम्हाला कार पिकअप करायला आली होती. त्याच्या कारमध्ये बसली आणि अशी क्लाउड्सचं मस्त व्ह्यूज वगैरे दिसत होते. आफ्टर दॅट वी हेडेड टुवर्ड्स आवर हॉटेल विच वॉज अराउंड 1 hour फ्रॉम द एअरपोर्ट अँड देन वी रीच द हॉटेल. हॉटेल लुक्स गुड आउटसाईड ओनली. बाहेरूनच खूप छान होतं, आतून का नव्हतं ते मला लास्टला सांगते. बाहेरून खूप छान हॉटेल होतं. त्यानं फ्रेशनअप होऊन साईट व्हिजिट केलं तर खूप काही गाईड केलं मला आणि खूप काही शिकायलासुद्धा मिळालं तिथे की कसं काय काम झालं आहे आणि म्हणून. सो साईट व्हिजिट केलं. आफ्टर दॅट व्हिजिटिंग ऑल द साईट आय वेंट फॉर द लंच आणि मस्त लंच करून घेतलं अँड देन इव्हनिंगला आल्यावरती डिनर वगैरे केलं. आणि ही माझी अशी काही रूम होती, ठीक होती म्हणजे बेसिकली ओके होती. बट तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी सांगते पुढे काय झालं.